जमीन आणि मुंबईकरांच्या मुलांचं भविष्य आता धोक्यात आहे का? ज्या शाळांच्या मैदानात गरिबांची मुलं खेळायची ते भूखंड आता खासगी संस्थांच्या घशात घालण्याचा घाट घातला जातोय। महापालिकेचे 5 मौल्यवान भूखंड पीपीपीच्या नावाखाली विकले जात आहेत की काय, अशी परिस्थिती आहे। पहा आमचा हा खळबळजनक रिपोर्ट। नमस्कार, मी भक्ती, प्रहार न्यूजलाईन मध्ये आपलं स्वागत करते। मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात शाळांना देण्यात आलेल्या भूखंडावरून रणकंदन माजलंय। प्रशासक राजवटीत घाईघाईने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। भाजपचे रोहन राठोड यांनी शिक्षण समितीच्या बैठकीत यावर हरकतीचा मुद्दा उपस्थित केलाय। 5 शाळांचे मोकळे भूखंड सार्वजनिक खासगी भागीदारी म्हणजेच पीपीपी तत्वावर देण्याचा निर्णय मुंबईकरांच्या खिशाला आणि पालिकेच्या तिजोरीला कात्री लावणारा ठरू शकतो। नेमका हा वाद काय आहे हेही पाहूया। तर डिसेंबर 2025 मध्ये प्रशासकांच्या काळात 5 भूखंड खासगी संस्थांना देण्याचं धोरण मंजूर झालं। धक्कादायक बाब म्हणजे या जमिनी पालिकेच्या, मात्र त्यातून मिळणारा महसूल मात्र केवळ 10%। इतकंच नाही तर विद्यार्थ्यांच्या फी मधून पालिकेला फक्त 3% हिस्सा मिळणार आहे। रोहन राठोड यांनी स्पष्ट केलं आहे की 30 वर्षांच्या या करारामुळे महापालिकेचा या भूखंडावरील ताबा संपल्यात जमा होईल। या सर्व गडबडीत प्रश्न निर्माण झालाय तो गरीब मुलांच्या शिक्षणाचा। या धोरणामुळे मुंबईकरांना आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी अव्वाच्या सव्वा फी भरावी लागण्याची भीती आहे। स्वप्न म्हात्रे आणि इतर नगरसेवकांनी ही भीती व्यक्त केली आहे। या आलिशान शाळांमध्ये गरिबांच्या मुलाला प्रवेश मिळेल का? बीएसईएस रुग्णालय आणि मैदानांच्या उदाहरणावरून हे स्पष्ट होतंय। एकदा मालमत्ता पीपीपीला विकली गेली की ती परत मिळवणं अशक्य होतं। म्हणूनच या भूखंडाचं वाटप तातडीने रद्द करा अशी मागणी होती। हे धोरण सखोल चर्चेसाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेकडे पाठवण्याची मागणी जोर धरतीये। यामध्ये कन्या शाळा मालाड, माहीम मनपा शाळा, धनजीवाडी शाळा मालाड, एमबीएच उर्दू शाळा मालाड, वाकोला मनपा शाळा सांताक्रूज, ठाकूर विलेज मनपा शाळा या भूखंडांचा समावेश आहे। केवळ 10% महसुलासाठी कोट्यावधींच्या जमिनी खासगी संस्थांना देणं हा विकासाचा मार्ग नसून पालिकेच्या मालमत्तेची स्वस्त विक्री आहे। महापालिकेने आपल्या जबाबदारीतून हात न झटकता शाळांचे प्रशासन सक्षम करण्यावर भर द्यायला हवा, असा विचार पुढे येत आहे। याबाबत तुमचं काय मत आहे? माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।